इकडे क्रेडिट कार्ड, तिकडे क्रेडिट कार्ड, सगळीकडे फक्त क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच. पण हे क्रेडिट कार्ड व्यवस्थितपणे कसं वापरायचं हे तुम्हाला माहिती आहे का? मला एक गोष्ट सांगा, हे तुमच्या बरोबर घडलं आहे का की एखाद्या रविवारी तुम्ही मॉलमध्ये चित्रपट बघायला गेलाय, चित्रपट संपून झाल्यानंतर तुम्ही मॉलमध्ये फिरत असता आणि कोणीतरी तुमच्या समोर येतं आणि क्रेडिट कार्डची ऑफर तुम्हाला देतं, किंवा तुम्ही बँकेमध्ये जाता तुमचं काही बँकेचं काम आहे म्हणून आणि बँकेमध्ये तुम्हाला काही प्रमोशनल ऍड दाखवले जातात क्रेडिट कार्ड रिलेटेड आणि ते क्रेडिट कार्ड तुम्ही घ्यायसाठी बँकेमध्ये अप्लाय करता. अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये आपल्याला त्या क्रेडिट कार्डचा वापर कसा करायचा आहे हे जाणून न घेता ते क्रेडिट कार्ड बाय करायचा मोह होतो. आता हे खूप जास्त वाटेल, पण क्रेडिट कार्ड कशा पद्धतीने वापरायचं हे माहित नसतानाही ते क्रेडिट कार्ड आपण आपल्याजवळ ठेवणे म्हणजेच त्याबद्दल काहीही माहिती नसलेला बॉम्ब आपल्या बरोबर ठेवण्यासारखा आहे. एक चुकीची हालचाल आणि बूम. अजिबात घाबरायची गरज नाहीये. तुम्ही ग्रोला फॉलो करणारे सबस्क्रायबर किंवा दर्शक आहात, त्यामुळे बूम बूम वगैरे हे सगळं तुमच्या बाबतीत नाही होणार आहे. आणि त्यामुळेच या व्हिडिओमध्ये क्रेडिट कार्ड कशा पद्धतीने वापरायचं आहे, त्याचे 5 टिप्स काय आहेत याच्याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. या 5 टिप्स क्रेडिट कार्ड वापरताना जास्तीत जास्त तुम्हाला फायदा कसा होईल हे सांगतील. तर तुम्ही या 5 टिप्स समजून घेण्यासाठी तयार आहात का? त्याचबरोबर शेवटी मी काही बोनस टिप्स देणार आहे, त्याही बघायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ग्रो मराठी चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला पण सुरुवात करा. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया क्रेडिट कार्ड म्हणजे काय. बेसिकली क्रेडिट कार्ड म्हणजे एक प्लास्टिकचं कार्ड असतं. तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करण्यासाठी हे क्रेडिट कार्ड वापरू शकता, जसं तुम्ही कॅश देऊन कुठली वस्तू खरेदी करता. परंतु इथे एक छान वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या बँकेमधून किंवा वॉलेटमधून हे पैसे कट होत नाहीत, तर ते तुम्ही नंतर पे करू शकता. बेसिकली काय आहे की तुम्ही बँकेकडनं किंवा क्रेडिट कार्ड कंपनीकडनं पैसे उधार घेत आहात. जेव्हा तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळते तेव्हा कंपनी तुम्हाला एक विशिष्ट मर्यादा देते, म्हणजे खर्चाची मर्यादा. समजा महिन्याला 50,000 रुपये इतकी लिमिट ते तुम्हाला प्रोव्हाइड करतात. याचा अर्थ असा की तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर करून महिन्याला 50,000 रुपये पर्यंतचा खर्च तुम्ही करू शकता. आता जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून कुठली वस्तू खरेदी करता तेव्हा बेसिकली तुम्ही बँकेला सांगता की एवढी रक्कम मी तुमच्याकडून उधार घेत आहे आणि काही काळानंतर ती परत देण्याचं मी तुम्हाला वचन देतोय. आणि इथे पैसे तुम्हाला लगेच भरायला लागत नाहीत. तुम्हाला पैसे भरण्यासाठी काही कालावधी दिला जातो. नॉर्मली हा कालावधी 1 महिन्याचा असतो. मित्रांनो, इथे लक्षात घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी रक्कम तुम्ही बँकेकडून घेताय ती काही विनामूल्य नाहीये. जे कर्ज तुम्ही बँकेकडून घेताय ते परत नाही केलं तर बँक तुम्हाला इंटरेस्ट एक्स्ट्रा पे करायला लावू शकते. आता या गोष्टीचा तुम्ही जे पैसे उधार घेतलेले आहेत त्याची एक फी म्हणूनच समजा. ती फी किती असते आणि ती कशा पद्धतीने भरायची याच्यावर आपण थोड्या वेळात येणारच आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड काम कशा पद्धतीने करते. मित्रांनो, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर हाय लेवल अंडरस्टँडिंग ते कशा पद्धतीने काम करतं हे माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणूनच या सेक्शन मध्ये क्रेडिट कार्ड हाय लेवलला कशा पद्धतीने काम करते हे मी तुम्हाला समजावून सांगतो. आता आपण जे मगाशी क्रेडिट कार्डचं एक्झाम्पल घेतलेलं त्याचा मासिक खर्च किंवा लिमिट जे आहे ते 50,000 रुपये इतका आहे. त्यावरच आता आपण सगळे एक्झाम्पल्स बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे खरेदी करण्यासाठी. मित्रांनो, 2 एप्रिल रोजी तुम्ही एका लॅपटॉपच्या दुकानात जाऊन 40,000 रुपयाचा नवीन लॅपटॉप खरेदी केला तुमचा क्रेडिट कार्ड वापरून. असं आपण थोडंसं गृहीत धरूया. नंतर गेल्या महिन्याभरामध्ये तुम्ही इतरही गोष्टी क्रेडिट कार्डवरनं बाय केल्या असं आपण समजूया. एकदा का तुम्ही तुमची 50,000 रुपयाची लिमिट गाठली की त्यानंतर ती क्लिअर करेपर्यंत तुम्ही पुढचं पर्चेसिंग करू शकत नाही. आता इथे आपण असं समजूया की तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये क्रेडिट कार्डचा वापर जो आहे तो 48,000 रुपयांसाठी केलेला आहे. दुसरा आहे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट. महिन्याभरामध्ये तुम्ही काय काय ट्रान्झॅक्शन केलेले आहेत, किती रुपयाची पर्चेसिंग केलेली आहे याचे स्टेटमेंट तुम्हाला कंपनी पाठवते. आणि हे जे स्टेटमेंट आहे ते तुम्हाला महिन्याच्या 1 तारखेला मिळते असं आपण इथे समजू. म्हणजे एप्रिल महिन्यात जी काही खरेदी तुम्ही केलेली आहे त्याचं स्टेटमेंट तुम्हाला 1 मे ला येणार आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे इंटरेस्ट फ्री पिरियड. ज्या वेळेला तुमची बिलिंग सायकल चालू होते त्यावेळेला तुमचा इंटरेस्ट फ्री पिरियड सुद्धा चालू होतो. याला स्टेटमेंट पिरियड असंही म्हणतात. या कालावधीमध्ये तुम्ही 18 ते 55 दिवसासाठी विदाउट एनी पर्चेसिंग इंटरेस्ट कुठलीही वस्तू खरेदी करू शकता. आणि ही गोष्ट कंपनी टू कंपनी चेंज होत असते. परंतु या सुविधेचा तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर तुमची बिलिंग सायकलची जे काही स्टेटमेंट येते किंवा तुमची जी काही शिल्लक अमाउंट आहे
ती तुम्हाला वेळच्या वेळी पे करावी लागेल। आपल्या परिस्थितीमध्ये 1 तारखेला जर आपल्याला स्टेटमेंट येत असेल तर आपल्याला ते वेळच्या वेळी क्लिअर करावे लागेल। नंतरचा पार्ट आहे ग्रेस पिरियड। आता आरबीआय ने मागील जी काही बॅलन्स आहे ती क्लिअर करण्यासाठी 3 दिवसाचा अतिरिक्त कालावधी तुम्हाला दिलेला आहे। आता या सगळ्या गोष्टी काम कशा करतात तेही जरा बघूया। आपण आपल्या पहिल्या पॉइंट मध्ये बोललो की एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही 2 तारखेला काही खरेदी केलेली आहे क्रेडिट कार्डचा वापर करून आणि तुम्हाला 1 मे रोजी क्रेडिट कार्डचं पूर्ण स्टेटमेंट मिळालेलं आहे आणि स्टेटमेंट असं सांगतं की तुमचं बिल पे करायची जी काही डेट आहे ती 16 मे इतकी आहे। आता तुम्ही 16 मे किंवा त्याच्या अगोदर क्रेडिट कार्डची जी काही रक्कम आहे ती जर पे केली तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर काहीही फरक पडणार नाही किंवा तुमचा क्रेडिट स्कोअर निरोगी राहील। आता जर 16 तारखेपर्यंत तुम्ही पैसे भरले नाहीत तर तुम्हाला 3 दिवसाचा अतिरिक्त वेळ दिला जातो आणि या सिच्युएशन मध्ये तुम्हाला 19 मे पर्यंतचा वेळ मिळेल। त्यामुळे 19 तारखेपर्यंत जर तुम्ही तुमची जी काही शिल्लक आहे किंवा क्रेडिट कार्डचं जे काही पेमेंट आहे ते पूर्णपणे भरल्यास तुम्हाला इंटरेस्ट लागणार नाही। शिवाय जी काही लेट फी आहे ती तुम्हाला 19 तारखेपर्यंत अजिबात लागणार नाही। पण जर तुम्ही हा अतिरिक्त कालावधी पण क्रॉस केला आणि त्यानंतरही जर पैसे भरले नाही तर तुम्हाला इंटरेस्ट पे करावा लागू शकतो आणि बँकेची जी काही लेट फी आहे ती पण तुम्हाला भरावी लागू शकते। आपला 5वा पॉइंट आहे पेइंग बिल्स। आपण आता वाढीव कालावधीमध्ये म्हणजेच ग्रेस पिरियडच्या पॉइंट मध्ये बघितले की आपल्याला 3 दिवस अतिरिक्त मिळतात म्हणजे 19 तारखेपर्यंत तुम्ही जर 48,000 रुपये भरले तर तुम्हाला कुठलाही इंटरेस्ट पे करावा लागणार नाही। आता या सिच्युएशन मध्ये कसं आहे की 2 एप्रिलला तुम्ही लॅपटॉप खरेदी करण्यासाठी आणि तुमचा जो क्रेडिट कार्डचा वापर आहे तो त्या दिवशीपासून सुरू केलेला आहे आणि पूर्ण महिनाभर काही ना काही गोष्टी खरेदी करण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डचा प्रभावीपणे वापर केलेला आहे। परंतु या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही 16 मे रोजी पैसे पे करत आहात। आता एक गोष्ट लक्षात घ्या, क्रेडिट कार्ड स्टेटमेंटवर जेवढी अमाउंट तुम्हाला पे करायची आहे, आता आपल्या कंडिशन मध्ये आपण जे उदाहरण बघतोय त्याच्यामध्ये 48,000 रुपये आहे, ती तुम्ही अतिरिक्त कालावधीच्या अगोदरच भरली तर तुम्ही क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी खूप चांगले आहात। परंतु जर तुम्ही पार्शियल अमाउंट भरली, आता आपल्या केसमध्ये 28,000 रुपये असं आपण समजूया, तर अतिरिक्त वाढीव कालावधीमध्ये जी काही 20,000 रुपयाची अमाउंट राहणार आहे त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट पे करावा लागू शकतो। मित्रांनो, या व्हिडिओमधून क्रेडिट कार्ड संदर्भातली एक टिप जर तुम्ही कुठली घ्याल असं मला वाटत असेल तर ती ही आहे की क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही कन्व्हिनियन्स टूल म्हणून करा, ना की तुमचा फायनान्शियल सोर्स म्हणून। म्हणजे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जर पैसे असतील तरच क्रेडिट कार्डचा वापर काही खरेदी करण्यासाठी तुम्ही करा, जेणेकरून ज्या वेळेला तुम्हाला क्रेडिट कार्डचं पेमेंट करण्याची वेळ येईल त्यावेळेला तुम्ही आरामात ते पेमेंट करू शकाल। मित्रांनो, आधीच एक मी तुम्हाला बोनस टिप सांगितलेली आहे, त्यामुळे आता राहिलेल्या 5 टिप्स काय आहेत त्याच्यावरही थोडंसं लक्ष घालूया। सगळ्यात पहिली टिप म्हणजे तुमचं क्रेडिट कार्ड म्हणजे तुमच्या संपत्तीचा विस्तार आहे असं बघू नका। तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आलं म्हणजे तुमच्याकडे अतिरिक्त पैसा आलाय म्हणून तुम्ही सुपर हिरो सारखं सुपर पॉवर यूज करायला लागू नका। तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा जर 50,000 रुपये इतकी आहे तर याचा अर्थ असा होत नाही की 50,000 रुपये तुमच्याकडे एक्स्ट्रा आलेले आहेत। मी आधीच तुम्हाला सांगितलंय की हा फुकटचा पैसा नाहीये, हे एका स्ट्रिक्ट आणि ब्रुटल कंपनीकडून कर्ज घेण्यासारखे आहे, ते तुम्हाला वेळेवर परत करावेच लागेल। दुसरी टिप म्हणजे क्रेडिट कार्ड संदर्भातले जे काही सगळे चार्जेस आहेत त्याच्याबद्दल तुम्ही अवेअर असलं पाहिजे। मित्रांनो, जर तुम्ही बिल वेळेवर नाही भरलं तर त्याच्यावर लागणारं अतिरिक्त जे शुल्क आहे किंवा एक्स्ट्रा जे काही चार्जेस आहेत ते किती असतील याचा विचार केलाय कधी? 10% का 20%? जर तुम्ही याचा अंदाज लावला तर तुम्ही मैलोमैल दूर आहे याच्यापासून। बहुतेक क्रेडिट कार्ड साठी व्याजदर हा 40% पेक्षाही जास्त असू शकतो आणि काहींसाठी तो 50% पण असू शकतो। भारतातल्या काही लोकप्रिय क्रेडिट कार्डचा दर तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर बघायला मिळत आहे। हे जे दर आहेत ते वेळोवेळी बदलत असतात। फक्त तुम्हाला एक कल्पना देण्यासाठी मी तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी सांगत आहे। ओके, आता आपल्याला किती एक्स्ट्रा इंटरेस्ट पे करावा लागेल? आपण मगाशी जे एग्जांपल बघितलं होतं 28,000 आणि 20,000 रुपयाचं, तेच एग्जांपल आता आपण इथे बघूया। आता आपल्या एग्जांपल मध्ये तुमचं क्रेडिट कार्डचं जे बिल होतं ते 48,000 रुपये इतकं होतं आणि ते बिल परत करण्याची जी तारीख होती ती 16 मे होती, असं आपण सगळं बघितलं। आता समजा पुढच्या महिन्याच्या 16 तारखेच्या अगोदर म्हणजे 2 दिवस अगोदर 14 मेला आपण जर पार्शियल पेमेंट केलं 28,000 रुपयाचं तर ग्रेस पिरियड नंतर तुम्हाला 20,000 रुपयावर इंटरेस्ट रेट भरावा लागू शकतो। आता जी काही उर्वरित रक्कम आहे म्हणजे 20,000 रुपयाची रक्कम आहे त्याच्यावर तुम्हाला 3.5% व्याज भरावे लागेल आणि जर ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला स्क्रीनवर आता ते कॅल्क्युलेशन दिसत आहे, तुमचं पेमेंट असं काही बघायला मिळेल। आता तुम्ही म्हणाल की हे 700 रुपयेच फक्त आपल्याला भरायचे आहेत, ते पण एका महिन्यासाठी, पण पुढच्या महिन्यात देखील तुम्ही ते भरले नाही तर
तुम्हाला 20,700 रुपयावर नेक्स्ट इंटरेस्ट भरावा लागेल। अशा प्रकारे तुमची जी काही देय रक्कम आहे किंवा जे काही बॅलन्स पेमेंट आहे ते पूर्ण होईपर्यंत अशाच पद्धतीने इंटरेस्ट तुम्हाला पे करावा लागेल। तिसरी टिप म्हणजे नो कॉस्ट ईएमआय चा जो काही ऑप्शन आहे तो व्यवस्थितपणे समजावून घ्या। अलीकडच्या वर्षामध्ये नो कॉस्ट ईएमआय भारतामध्ये खूप जास्त लोकप्रिय झालेले आहेत। तुम्हाला ते ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवर आरामात मिळून जातात। विशेषतः जो काही सेल सीझन असतो त्यावेळेला तुम्हाला हा पर्याय जास्त उपलब्ध करून दिला जातो। नो कॉस्ट ईएमआय काय करते, जर तुम्हाला फोन किंवा लॅपटॉप घ्यायचा असेल तर ही सुविधा जी असते ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते आणि याच्यावर अतिरिक्त कुठलंही व्याज तुमच्याकडनं घेतलं जात नाही। तुम्हाला महिन्याला काही ईएमआय पे करावे लागतात। जेव्हा तुम्ही नो कॉस्ट ईएमआय चा ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला त्या वस्तूची जी काही किंमत असते ती महिन्याप्रमाणे समान भागात डिवाइड केली जाते। समजा तुम्ही 6 महिन्याच्या ईएमआय सह 60,000 रुपयाचा स्मार्टफोन खरेदी केला असेल तर तुम्हाला महिन्याला 10,000 रुपये ईएमआय भरावा लागेल, तोही 6 महिन्यासाठी। पण मित्रांनो इथे एक झोल आहे। बऱ्याचशाच नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन मध्ये तुम्हाला प्रोसेसिंग फी म्हणून 199 रुपये प्लस जीएसटी भरावी लागते आणि त्या जीएसटी पकडून प्रोसेसिंग फीची अमाउंट 236 रुपये इतकी होते। त्यामुळे कंपनीने जर तुम्हाला सांगितलं की आम्ही कुठलेही ऍडिशनल चार्जेस तुमच्याकडून घेत नाही तरीही तुम्हाला हे 236 रुपये पे करावेच लागतात। आता आपल्या एक्झाम्पल मध्ये 60,000 रुपयावर हे 236 रुपये तुम्हाला जास्त वाटणार नाहीत, कारण तुमच्याकडे अनेक महिन्यासाठीची कॅश अवेलेबल आहे, त्यामुळे हे 236 रुपये तुम्हाला कमी वाटतील। परंतु जर तुम्ही 10,000 रुपयांचा फोन खरेदी केला तोही नो कॉस्ट ईएमआय वर आणि त्याच्यावर जर तुम्हाला 236 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागली तर ती 2.36% इतकी होते आणि त्यावेळेला कदाचित हा चांगला पर्याय नसणार आहे। एनिवे फक्त प्रॅक्टिस म्हणून तुम्ही ईएमआय द्वारे किती रक्कम भरणार आहे याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थितपणे करा। तर ईएमआय ची रक्कम हप्त्याच्या संख्येने गुणाकार केली जाते। तुम्ही जी काही अपफ्रंट अमाउंट पे करणार आहेत त्याच्याबरोबर याचं कंपॅरिझन करा। जर काही हिडन चार्जेस असतील तर तुम्हाला सिग्निफिकंटली दोन्ही मधला फरक समजून येईल। तर आता असं समजूया की लॅपटॉप जो काही 40,000 रुपयाचा खरेदी केलाय त्याच्यासाठी आपण 8 महिन्याचा ईएमआय केलेला आहे आणि दर महिन्याला 5,000 रुपये आपण भरणार आहोत। आता हे 40,000 रुपये पूर्ण भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केल्यासारखेच हे आहे। आता या प्रकरणामध्ये ईएमआयच्या ऑप्शन बरोबरच जाणं ठीक राहील, कारण तुमच्याकडे पहिल्या महिन्यासाठी वापरण्यासाठी 35,000 रुपये असतील आणि तुमचा ईएमआय पे केल्यानंतर 30,000 रुपये तुमच्याकडे महिनाभर वापरासाठी राहतील। नो कॉस्ट ईएमआय हा एक उत्तम पर्याय जरी असला तरीही तुमचा ईएमआय किती आहे त्याची गणना तुम्ही केली पाहिजे आणि त्याच्या परतफेडीसाठी तुम्ही काय प्लॅन केलेले आहेत हेही तुम्ही ठरवले पाहिजे। हे तुम्हाला तुमच्या खरेदीसाठी जास्त पैसे देणार नाही याची खात्री करण्यात देखील मदत करते। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सगळे ऑप्शन तपासून पहा। प्रोसेसिंग फी काय आहे, हिडन चार्जेस काय आहेत, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्याशिवाय तो ऑप्शन निवडू नका। मित्रांनो नंतरची टिप आहे तुमचे जे काही रिवॉर्ड्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही अवेअर असलं पाहिजे। आता मी क्रेडिट कार्ड का वापरतो असं जर तुम्ही मला विचारलं तर माझं पहिलं उत्तर असेल रिवॉर्ड पॉइंट्स। मित्रांनो काही क्रेडिट कार्ड्स ज्या वेळेला तुम्ही परचेस करता कुठली एखादी गोष्ट त्यावेळेला तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्स देतात। ॲज अ युजर तुम्हाला क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट्स काय आहेत याच्याबद्दल माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे। उदाहरणार्थ तुमचं क्रेडिट कार्ड काही विशिष्ट वेबसाईटवर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 3x रिवॉर्ड पॉइंट देऊ शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये क्रेडिट कार्ड वापरणं कधीही चुकवू नये। आता या मुद्द्यावर डिटेलवर चर्चा करण्याच्या अगोदर काही रिवॉर्ड्स पॉइंट बद्दलच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो। सगळ्यात पहिल्यांदा आहे कॅशबॅक। कॅशबॅक रिवॉर्ड्स पॉइंट मुळे काय होतं की तुमच्या जे काही खर्चाची टक्केवारी असते ती तुम्ही कन्वर्ट करू शकता ऍक्च्युअल कॅश मध्ये आणि ती तुम्हाला कॅश मध्ये परत तुमच्या बँक अकाउंट मध्ये मिळून जाते। उदाहरणार्थ तुम्ही क्रेडिट कार्ड वरून खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयासाठी तुमची क्रेडिट कार्ड कंपनी तुम्हाला 1 रुपया कॅशबॅक देऊ शकते। दुसरं म्हणजे पॉइंट्स। तुम्ही खर्च केलेल्या प्रत्येक 3 रुपयासाठी तुम्हाला 1 पॉइंट मिळू शकतो। तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड वापरून जर खरेदी करत असाल तर हे जे तुम्हाला मिळणारे पॉइंट्स आहेत ते एकत्रित केले जातात आणि मग या पॉइंट्सचा वापर तुम्ही कपडे खरेदी करण्यासाठी, फ्लाइट तिकीट बुक करण्यासाठी किंवा गिफ्ट कार्डसाठी यूज करू शकता। आता प्रत्यक्षात तुम्ही काय खरेदी करता हे कसं कळणार आहे? नेमकं कुठलं रेस्टॉरंट किंवा कुठलं असं दुकान आहे जिथे मी हे रिवॉर्ड्स पॉइंट वापरू शकतो हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल। ही गोष्ट तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या स्टेटमेंट मध्ये बघू शकता। तुमचे जे काही रिवॉर्ड पॉइंट्स आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही वापरले पाहिजेत याची डिटेल माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळून जाते। तुम्हाला ही गोष्ट माहिती असली पाहिजे की हे रिवॉर्ड पॉइंट वापरण्यासाठी तुम्हाला सर्टन नंबर पर्यंत पोहोचावे लागेल। जसं की म्हणा की तुमचे जे पॉइंट्स आहेत ते 500 पर्यंत पोहोचल्यानंतरच तुम्ही
त्याचा वापर करू शकता. याला मिनिमम रिवॉर्ड्स रिक्वायरमेंट असं म्हणतात. तिसरा पॉइंट आहे माइल्स. माइल्स बेसिकली ट्रॅव्हल रिलेटेड दिले जाणारे रिवॉर्ड्स आहेत. तुम्ही खर्च केलेल्या प्रत्येक रुपयासाठी ठराविक माइल्सची तुम्ही कमाई करता आणि हे माइल्स फ्लाइट्स बुकिंग करण्यासाठी, तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहणार आहे तिथल्या खर्चासाठी किंवा प्रवासातील कुठल्याही खर्चासाठी तुम्ही वापरू शकता किंवा तिथे तुम्ही ते रिडीम करू शकता. उदाहरणार्थ तुम्ही खर्च केलेल्या प्रत्येक एका रुपयासाठी 1 माईल तुम्ही कमवू शकता आणि फ्लाइटच्या कॉस्टमध्ये 1 लाख रुपये पर्यंतचे माइल्स तुम्ही यूज करू शकता. इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. काही पॉइंट्स फ्लाइट, हॉटेल्स इत्यादीसाठी वापरले जाऊ शकतात. तुम्ही इथे माइल्सचा जो काही संबंध आहे तो ट्रॅव्हल रिवॉर्ड पॉइंट्स बरोबर लावू शकता. मित्रांनो, इथे हे रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्यासाठी तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड अधिक वापरण्याचा मोह तुम्हाला होऊ शकतो, पण तसं अजिबात करू नका. तुमचे क्रेडिट कार्ड वापरण्याचा हा सर्वात वाईट मार्ग आहे. तुमचं लक्ष फक्त रिवॉर्ड पॉइंट्सवर असेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून अनावश्यक खर्च करू शकता, जे तुम्हाला महागात पडू शकतं. उदाहरणार्थ, तुम्हाला जे काही रिवॉर्ड पॉइंट्स पाहिजे आहेत ते 1000 वरून 1200 पर्यंत न्यायचे आहेत आणि त्यासाठी नको असलेलं फर्निचर तुम्ही बाय करता, तेही क्रेडिट कार्डचा वापर करून. आणि हे फक्त एक टेम्पटेशन असू शकतं, कारण तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट्सचा मिनिमम नंबर अचीव करायचा आहे, सो दॅट तुम्ही ते रिवॉर्ड पॉइंट्स वापरू शकाल. लाईक से की तुमचा जो मिनिमम रिक्वायरमेंट रिवॉर्ड पॉइंट्स नंबर आहे तो 500 आहे आणि तुम्ही आता 450 वर आहात, तर राहिलेले 50 रिवॉर्ड पॉइंट मिळवण्यासाठी जी काही वस्तू खरेदी करायची आहे त्याचा मोह तुम्हाला होऊ शकतो. आता काहीही गोष्ट खरेदी करण्यासाठी ती योग्य वेळ आहे का आणि त्या गोष्टीची खरंच आपल्याला गरज आहे का, हा वेगळा मुद्दा आहे. अन्यथा त्याच्या मागे धावू नका. रिवॉर्ड पॉइंट्सला चेरी ऑन द केक असाच विचार करा. त्यामुळे तुमचं लक्ष केकवर असलं पाहिजे, त्याच्यावरती टॉपवर असलेल्या चेरीवर नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे रिवॉर्ड पॉइंट्स तुम्हाला कुठे बघायला मिळतील. तुमचं जे काही महिन्याचं क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट येतंय त्याच्यावर लक्ष ठेवा. त्या पर्टिक्युलर महिन्याच्या खर्चासाठी तुम्ही किती रिवॉर्ड पॉइंट मिळवलेले आहेत हे तुमच्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पुढील मुद्द्यावर जाण्याच्या अगोदर रिवॉर्ड पॉइंट्सला एक्सपायरी डेट असते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमचे जे काही रिवॉर्ड्स आहेत त्याचा कालावधी कधी संपतोय हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही ते रिवॉर्ड पॉइंट्स यूज करायला चुकणार नाही. पाचवी आणि शेवटची टिप म्हणजे डू नॉट मॅक्स युअर क्रेडिट कार्ड लिमिट. तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड मॅक्सिमम लिमिट पर्यंत वापरणं हे मोहक असू शकतं, पण त्याचे अनेक तोटेही आहेत. सगळ्यात मोठा परिणाम होतो तो तुमच्या क्रेडिट स्कोअरवर. आता क्रेडिट स्कोअर म्हणजे काय? आता तुम्ही ज्याच्याकडे कर्जासाठी जाल ते कोणीही वापरत असलेला हा एक नंबर आहे. तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड करू शकाल का नाही हे ठरवण्यासाठी या नंबरचा वापर केला जातो. हा नंबर जेवढा कमी असेल तेवढं तुम्हाला इंटरेस्ट जास्त भरावा लागतो, किंवा तुम्ही ज्याच्याकडून कर्ज घेताय त्याच्या आवडीपेक्षा हा नंबर जर कमी असेल तर तुम्हाला तिथे व्याज जास्त भरावे लागेल. कदाचित ते तुम्हाला कर्ज देण्यापासून नकारही देऊ शकतात. क्रेडिट स्कोअर चांगला राखण्यासाठी तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर अतिरिक्त करत नाही आहात ना, याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आता तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा अतिरिक्त वापर केलाय हे कसं कळणार? मी तुम्हाला क्रेडिट युटिलायझेशन रेशो ची ओळख करून देतो. मित्रांनो, क्रेडिट युटिलायझेशन रेशो हा तुमचा क्रेडिट स्कोअर ठरवण्यासाठीचा एक मुख्य घटक आहे. आता हा रेशो टक्केवारीमध्ये मोजला जातो. तुमच्या उपलब्ध क्रेडिटची टक्केवारी तुमच्याकडे असलेल्या एकूण क्रेडिटच्या रकमेवर वापरली जाते आणि तीच क्रेडिट म्हणून ओळखली जाते. पण इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चांगला क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजे काय? सामान्यतः चांगला CUR म्हणजे तुमच्या उपलब्ध क्रेडिटच्या 30% पेक्षा खाली असला पाहिजे. उदाहरणार्थ, समजा तुमच्याकडे 50,000 रुपये लिमिटचं क्रेडिट कार्ड आहे, तर तुमची शिल्लक 15,000 रुपये ठेवली पाहिजे. 50,000 रुपयाच्या 30%. जर तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड मॅक्सिंग आउट केलं तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. हाय युटिलायझेशन रेशो एस्पेशली जर तो 100% जवळपास गेला तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. रादर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले, जर तुमची क्रेडिट कार्डची मर्यादा 50,000 रुपये आहे आणि 100% जर तुम्ही युटिलायझेशन केलं तर त्याचा परिणाम थेट तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होणार आहे. सो वी आर डन हिअर. मला माहिती आहे तुम्ही बोनस टिपची वाट बघत असणार आहे, तीही तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, ट्राय टू लिमिट युअर परचेसिंग. जर तुमची क्रेडिट कार्डची बिलिंग सायकल 1 तारखेला सुरू होत असेल आणि तुम्हाला 16 तारखेला जर पैसे भरायचे असतील तर तुमची जी काही मोठी खरेदी आहे ती महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच करून घ्या. त्यामुळे तुम्ही एका महिन्यापेक्षा जास्त वेळ तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये काही रक्कम ठेवू शकता
आणि त्याच्यावर तुम्हाला व्याजही मिळत राहील. तुमच्या बिलिंग सायकलच्या दुसऱ्याच दिवशी जर 40,000 रुपयाचा तुम्ही लॅपटॉप खरेदी केला क्रेडिट कार्डचा वापर करून, तर लक्षात ठेवा ती 40,000 रुपयाची रक्कम तुम्हाला सेव्हिंग अकाउंट मध्ये ठेवावी लागेल आणि तीही पुढील 35 ते 40 दिवसासाठी, आणि त्याच्यावर तुम्हाला काही व्याजही मिळेल. थोडीशी रक्कमही काहीही नसण्यापेक्षा चांगलंच आहे. सो क्रेडिट कार्ड कशा पद्धतीने तुम्ही वापरले पाहिजे याच्याबद्दलच्या सगळ्या टिप्स मी आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा क्रेडिट कार्ड्स हे फक्त टूल्स आहेत, ती काही जादूची छडी नाहीये. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर हा हुशारीने करा, आणि जर तुम्ही त्याचा वापर हुशारीने केला तर क्रेडिट कार्ड तुमच्या बाजूने काम करू शकतात. मित्रांनो, हे क्रेडिट कार्ड बद्दलचे टिप्स तुम्हाला जर आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर कमेंटमध्ये आम्हाला तसं कळवा. पुढचा टॉपिक तुम्हाला कुठला बघायचा आहे याच्याबद्दलही तुम्ही कमेंट करू शकता. ग्रो मराठी चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पर्सनल फायनान्स बद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.